नमस्कार, प्रथम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, विधानसभेच्या निवडणुकीचा सांगता समारंभ आज या ठिकाणी होतोय. संपूर्ण राज्यातल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. मी सध्या माढा मतदारसंघातल्या टेंभूर या ठिकाणी याच ठिकाणी आज अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांच्या प्रचारार्थ आमदार बबनदादा शिंदे समर्थकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते. माढा मतदारसंघाचे काही मोठं ठिकाण आहे, या ठिकाणी ही सभा होते. कालच या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची सभा झाली. आज त्या सभेला उत्तर देत असताना शिंदे समर्थकांची खूप मोठी गर्दी आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. शिंदे परिवारानं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार राबवत असताना फार मोठे जाहीर सभा गेले नाहीत. ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरत होता त्याच वेळेस निर्धार मेळावा घेतला. निर्धार मेळाव्यानंतर आज सांगता समारंभामध्ये खूप मोठी ताकद दाखवण्याचा प्रयत्न बबनदादा शिंदे यांच्या मध्ये या ठिकाणी होतो. संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघ असेल, पंढरपूर तालुक्यातील 42 गाव असतील किंवा माळशे तालुक्यातील गाव असतील, त्या संपूर्ण मतदारसंघातील जे लोक आहे, मतदार आहे, ते मतदार या ठिकाणी आले दिसले होते. नेमकी ही सभा अतिशय निर्णय वळणावरती येऊन ठेवली. ही निवडणूक आहे, ही निवडणूक ही निवडणूक शरदचंद्र पवार आणि बबनदादा शिंदे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक या ठिकाणी दिसली होती. कालच या ठिकाणी सभा होत असताना शरदचंद्र पवार यांनी सांगितले की यांना अशा पद्धतीने पाडा नंतर निवडणूक लढवण्याची इच्छा होणार नाही. मात्र त्या सभेला आज बबनदादा शिंदे नेमकं काय उत्तर देणार आहे ते पावलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर बबनदादा शिंदे यांच्यावरती प्रेम करणारा हजारो मतदार या ठिकाणी दिसत होते. आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर हजारो लोकांचा समुदाय मतदार किंवा शिंदे बंधूंवरती बबनदादा शिंदे असतील किंवा आमदार संजय मामा शिंदे असतील, रणजित शिंदे असतील, त्यांच्यावरती प्रेम करणारा खूप मोठा वर्ग मतदार या ठिकाणी येतोय. खूप मोठी राजकीय ताकद, मोठे शक्ती प्रदर्शन आज या ठिकाणी बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडवून येते. या राजकीय शक्तीतून येणारी निवडणूक या ठिकाणी कशा पद्धतीने होते या ठिकाणी लढवत आहेत. नेमका या ठिकाणी काय मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय जाणून घेणं. नमस्कार, कुठून आलात आणि काय सभेचं आज वैशिष्ट्य आहे? टेंभुर्णीला खूप मोठी निर्धार सभा या ठिकाणी आज. हा, काल पण इथं पवार साहेबांची सभा झाली. काय बोलले पवार साहेब? काय मी ऐकलं नाही एवढं. बरं, झाले कसे गर्दी लोकांची खूप आहे की. बरं, निर्णय होईल काय काय सांगता येत नाही. बर, तरुण उमेदवार कुठून आले सभेला? काय पंढरपूर 42 गावात 42 गावात निर्णय ठरला. कुठलं गाव 42 गावातलं? वाडी पूर्ण कल्याण यांचं गाव होतं. बर, काय ठरवलंय आता? बर, काल पण पवार साहेब या ठिकाणी सभा झाली. पवार साहेबांनी सांगितलं की असं पाडा की पुन्हा उभं राहायचं तयारी होणार तीन नाही पाहिजे. पवार साहेबांनी काल सांगितलं की यांना अशा पद्धतीने पाडा की पुन्हा उभं राहण्याची इच्छा झाली पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये शरद पवार काय ताकद कळली पाहिजे. पवार साहेबांचा मराठ्यात काय प्रश्न येतो? बर, रोज मराठ्यांना आरक्षण देत त्या टायमाला दिलं ना पवार साहेब. आरक्षण दिलं नाही. एकूण मतदारसंघामध्ये गेले 10 ते 15 मोठमोठ्या सभा झाल्या. खूप मोठ्या राजकीय वातावरण त्या सगळीकडे कसं बघताय, प्रचाराकडे कसं बघताय? पवार साहेबांच्या का आजची सभा असेल ते आजची सभा काय दादा सभा दादाच काम आहे. बर, आज आम्ही जवळजवळ 3री-4थी टर्म आहे. दादाच काम आहे. आमच्या गावाला नाही म्हणलं तरी 4-5 कोटी रुपये निधी आला. 4-5 कोटी. हो बाबा, लय मोठी गर्दी गोळा झाली. काय बरं का, ही माणसाकडे जर कुणी जर कामाला गेला कुठल्या पक्षाचा आहे कशाचा आहे कधीही बाबा विचारलं नाही, कुठल्या गावातल्या पण विचारलं नाही, तुझं काय काम आहे बाबा विचारलं. अशा माणसाचं निवडून द्यायचं तर काय तुम्हाला सांगा तुमच्या म्हणून. इकडे उचलाची कोणी बोलली गेली, प्रचार झाला, खूप आरोप झाले. मग बघायला काय पैसे नाही का 500 रुपये विकास झाला असा आरोप दादा वरचा विकास हा कायमस्वरूपी चालू असतो. आपण घर बांधलं तर पुन्हा दुसरा बांधला विकास का थांबतोय का? सांगा थांबतोय का? 2 एकर जमीन थांबा की चालू घे. 2 एकर जमीन आपण किती जर पुन्हा अर्धा एकर पैसे थांबतोय का? असं विकास हा निरंतर राहणार आहे. विकास चालू असतो. एकूण माढा मतदान खूप मोठी गर्दी या ठिकाणी दिसते. आजची गर्दी काय सांगते? 100% रणजित भाई निवडून येणार. 100% निवडून येणार. आलं निवडून आलं म्हणायचं. ही सभा बघण्यासाठी आपण विकास आहे. त्यात 15 वर्ष झालं बबनदादाने भरपूर विकास केलाय. आरोप केले गेले की आरोप हा प्रत्येक वर्षी करणारा लोकांना काय काम आहे. आता अभिजित पाटील काय म्हणला मी उभा राहणार नाही. विठ्ठलचा आता चेअरमन झाला ते काय म्हणला फक्त मी विठ्ठलाचा चेअरमनच होतो, आमदारकीचं माझ्या मनातच नाही. कसं उभा राहिला तरी काय नाही. जेव्हा नमस्कार, सभेला आलाय, सभेची गर्दी काय सांगते नेमकी आजची? विजयाची सभा आहे. विजयी सभा सांगता समोर प्रचार सभा नाही, विजयाची सभा आहे. बरं, कसं होईल माताजी की काय? मताचे फुल आहे. फुल होणार. तुम्ही कुठं आला सभेला?
कुठलं कुर्डवाडी तुमची प्रॉपर्टी तिथे एमआयडीसी तुमची झाली का कधी एमआयडीसी प्रस्तावित आहे का? प्रस्तावित आहे की प्रस्तावित आहे ती बरं. मी रांजणेगावचा ग्रामस्थ आहे काय आणि सर्वसामान्य माणूस आहे. आज जो विकास केलाय बरोबर, आज ह्या मोहिते पाटलांनी आम्हाला 540 रुपयाचं बिल दिलं. बरं सदाशिवनगरचा आम्ही सभासद आहे. माझा बाप काय पोपट भीमराव चव्हाण सभासद आहे. 540 रुपयांनी मारलंय मोहिते पाटलांनी. बरं काय ह्या दादांचा कारखाना झाल्यापासून काय ह्या शेतकऱ्यांची उन्नती झाली आहे, प्रगती झाली आहे. आणि हे कोण म्हणणारे आमच्या जो हे अरे पावसात हाल्या दुखला तुमचा सावकाश बोला. वातावरण तापले तुम्ही तापू नका. आपला विषय जो आहे आज जे वातावरण तापलंय पावसात हाल्या दुखलेल्या पकाल घालायची नाही किंवा काही करायचं नाही, त्याला मिरवायचं बी नाही. आमचं एकच म्हणणं आहे, आज तुम्ही कुणामुळे आहे? सर्वसामान्य जनतेमुळे आहे. आणि सर्वसामान्य जनता ही केवळ शिंदे कुटुंबाबरोबर आहे. तर सर्वसामान्य जनता ही शिंदे कुटुंबाबरोबर आहे. त्या ठिकाणी कालची सभा कालची सभा आणि आजची सभा ह्यात फरक बघायचं. आज जनता किती आहे बघायचं. हा तर खूप मोठी जनता या ठिकाणी. खरं तर कुठून आला सुबिलला? मी पंढरपूर तालुका पांढरेवाडीतून आलोय. पांढरेवाडीचं खरं तर वातावरण खूप निर्णय अगदी शेवटच्या क्षणाला काही अडचण नाही. 80% वातावरण आहे. पंढरपूर तालुक्यातल्या 43 गावातलं माझं गाव आहे. आणि तिथला मी माजी सरपंच आहे. सज्जन भोसले सज्जन भोसले. तुमच्या गावामध्ये ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस खूप वातावरण झालं की बघून तुम्ही शेवटच्या क्षणी पाठीमध्ये तुमच्या गावातल्या काही अडचणी झाल्या होत्या, अडचणी शेवटच्या क्षणी निर्णायक ठरल्या आणि तुमच्या गावात 70% जे काही स्थानिक राजकारण असेल ते भवनदादाकडे गेलं. अशा पद्धतीचं राजकारण तुमच्या सभेच्या ज्यावेळेस भवनदादा सभा झाली त्यावेळेस घालून आलं. त्या राजकारणाची कसपत टिकली आता राजकारण. प्रॉब्लेम काय झाला, पहिला एक आमचा गट होता, एक विठ्ठलपुरावर आणि पांढरपुरावर गावात थोडं पहिल्या राजकारण चालू होतं. आमचा एक विठ्ठलपुरातला एक गट तिकडे निघून गेला. मग परत मी अकेला राहिलो. अकेला नंतर परत पांडुरंग गटानं आणि कल्याणराव काळेंचा गट आणि राजू बापूचा गट आणि परिचार गट आम्ही मिळून युती केली. म्हणलं वर युती आपण युती करून त्या विठ्ठल परिवार त्यांना म्हणता येणार नाही, त्यांना विठ्ठल प्रतिष्ठान म्हणावं लागेल. विठ्ठल प्रतिष्ठान कोणाचं अभित पाटला होतं विठ्ठल प्रतिष्ठान. विठ्ठल परिवार म्हणता येत नाही. परिवार कोणाचा होता? कल्याणराव काळे, रायबा पाटील असतील, सगळे पाटील यांचा ओनली विठ्ठल प्रतिष्ठान आणि मर्यादित तेवढाच. 42 गावातून मी लय मोठं सांगत नाही, फक्त एक 20 ते 25 हजाराचं लीड ही रणजित बबनराव शिंदे यांच्या बाजूने कौल आहे. ह्यात काही शंका घ्यायचं काही कारण नाही. मी सरपंच या नात्याला सांगतोय. खरं तर जबाबदारी तुम्ही खूप बोलताय. ठिकाणी आणखी काय मतदार आहेत, तरुण मतदार आहेत, कुठून आलाय सभेला? काय मी अकोलेपूर घेऊन आलोय. काय परिस्थिती? खूप प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाले, आज सांगता समारोह होत आहे. कालच या ठिकाणी पवार साहेबांची सभा झाली, आज दादांची सभा होती या ठिकाणी. आज त्याच्यापेक्षा लोक जास्त सभेला आणि 50-55 हजार दादा येतो. शक्य एवढं असं म्हणत की काटेवर 5,000 खेळ इकडे तिकडे म्हणते ती. नाही तसं काय नाही. वातावरण फिरवलंय दादानी. स्वतः वर टू वर प्रचार केलाय दादानी. होम टू होम प्रचार झालाय. दादांचे काय 30 वर्षातला संपर्क आहे तो संपर्क त्यांनी वर टू वर केलाय. म्हणजे आजची सभा काय सांगते? विजयी सभा आहे. खरं तर प्रतिक्रिया इथे जर पाहायला गेलं तर खूप कालच या ठिकाणी शरदचंद्र पवार ही सभा झाली. तेवढ्याच मोठ्या ताकदीने सभा आज या ठिकाणी होती. तरी आणखीन काही लोक या ठिकाणी खूप गावगाव येतात. मात्र उद्या परवा दिवशी या ठिकाणी मतदान होते. आज प्रसाद सांगता समारंभ होणार आहे, प्रजासभा थंडवणार आहेत. जो काय कौल द्यायचा आहे तो कौल मतपेटीतून 20 तारखेचा निर्णय हा 23 तारखेला काय होतो आपल्याला पाहावं लागणार आहे. पुढे आता सह बालेपगारे, पूर्व न्यूज, टेंभुर्णी.